नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीराची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची अलगूज या कादंबरीचं वाचन करत आहोत. तर त्याच मालिकेतला आजचा हा दुसरा भाग. रामाची परिस्थिती बिकट होती. बापू 2 वर्षाचा असतानाच बायको मेली होती. तेव्हापासून तो स्वतःच बापूची आई झाला होता आणि त्याची आई होऊन त्याला जगवत होता. लोकांची मजुरी करून एक एक दिवस रेटीत होता. बापू येऊन निजला की आपण जाऊन निजायचं असा रामाने विचार केला होता. बुट्टीत भाकरी नाही, आता बापू खवळून येईल आणि आज जाऊन भाकरी शोधील या विचारानं रामाचा काळीज कोसळलं जात होतं. तो गुडघे पोटाशी घट्ट धरून अंधारात निश्चित बसला होता. घडोघडी तो आपले गुडघे पोटाशी अधिकच आवळीत होता. जणू त्याचा काळीजच फाटत होता आणि तो त्याला गुडघ्याचा आधार देत होता. जेवण वेळ होताच पक्याच्या घरची माणसं जेवायला बसली. तसा बापू पळाला आणि घरी आला. त्यानं रामाचा कानुसा घेतला. हळूच तो घरात शिरला. घरात अंधार मी म्हणत होता. मग त्यानं चिमणीवर चाचपून पाहिलं. त्यात तेल नव्हतं. मग तो तसाच रापत रापत शिंक्याकडे सरकला. भाकरीची बुट्टी त्यानं चाचपली, पण बुट्टीत भाकरीचा मख नव्हता. भाकरी नाही हे लक्षात येताच त्याची भूक अधिकच उग्र झाली. त्यानं अंधारात पाय आपटले आणि त्याला रामाचा राग आला आणि भाकरी का नाही हे विचारण्यासाठी तो रामाला शोधित अंगणात धावला. पण त्याला राम दिसला नाही. बापू पुन्हा घरात आला. भूक सारखी वाढत होती. तो बेचैन झाला. घरात दिवा नव्हता, खायला भाकर नव्हती, फक्त अंधार होता. मग बापून तांब्याभर पाणी पोटात ओतून घेतलं. खुंटीवरचं पोतं अंथरून तो जात्याला उसळ करून अंग टाकलं. पण भूक त्याला निजू देत नव्हती. ती जळत होती. जांभया येत होत्या, पण डोळे मिटत नव्हते. भुकेच्या आगीनं त्याला हुंदके आले आणि तो धुमसतच पडून राहिला. जिकडे तिकडे सामसूम झाली होती. गाव शांत झाला होता. माणसं निजली. सर्व काही निर्जन भासू लागलं. 10 घरचे तुकडे खाऊन कुत्री खुरमंडी घालून निश्चित पडली, पण बापू जागाच होता. रामा अंगणात गप्प बसला होता. बापूला झोप लागली की घरात जायचं म्हणून तो बसून राहिला होता. थोड्या वेळानं गणू मोहिता तिकडून आला. तो गावात निघाला होता. रामा एकटाच बसलेला पाहून तो थांबला. झालं का जेवण? गणू हलक्या आवाजात विचारलं. हो, खाली की भाकरी. रामा खोटं बोलून मोकळा झाला. आम्हाला वाईस तंबाखू द्या. गणू तिथंच बसला. हातातली कुऱ्हाड मांडीवर घेऊन त्यानं चंची सोडली. रात करून गावात निघालात? रामानं सहज विचारलं. गणू म्हणाला, मला 2 गड्यासनी काम उरकना. ढोरं गुरं मेंढर भलताच कवीला वाढलाय. तेव्हा वर्षाच्या बोलीनं एखादा पोर बघावा म्हणतोय. हे ऐकून रामाला मनात आनंद झाला. तो म्हणाला, माझा ऐकता का? सांगा गे. गणू हुंकारला. मन मारून रामा म्हणाला, तुम्ही माझ्या बापूला चाकरीला ठेवा. तुम्हासनी जे परवडेल ते द्या. पुराचे हाल बघवणच मला. आज बापू उपाशीच निजलाय. उपाशी आहे? गणूच्या काळजात कळ उठली. तो म्हणाला, वाईस थांब, मी आलो आता. म्हणून तो परत मळ्यात गेला. 4 भाकरी, चटणी आणि लोटकभर वांग्याचं कोरड्यास घेऊन परत आला आणि रामाला म्हणाला, ही भाकरी बापूला द्या आणि सकाळी त्याला मळ्यात पाठवा. भाकरी कापडं सारा सारा माझं. वर्षाला 100 रुपये देईन. मी बापूला पोटच्या पुरावाने जपीन. दुजाभाव धरणार नाही. तशी माझी रंगू, तसाच तुमचा बापू. मग काय, देव पावला. रामाचे डोळे भरून आले. असं थोडा वेळ बोलणे होऊन गणू गेला. आला तसाच परत फिरला. रामानं हळूच जाऊन त्या भाकरी बुट्टीत ठेवल्या आणि मग बापूला हाक मारली. म्हणाला, बापू निजलास? अरे लेका, भाकरी का रे खायची?
कुठे आहे भाकरी? बापू चटकून बोला. हिरं काय बुट्टीत? असं म्हणून राम हसला. बापू उठला आणि बुट्टीकडे धावला. ती भाकरी, चटणी, वांग्याचे कोरडे पाहून तो चकित झाला. हा. अरेच्या, 4 भाकरी, चटणी, कोरड्यास, हे मला कसं सापडलं नाही? मग बापलेकांनी भाकरी खाल्ली, बापूंना ढेकर दिला आणि मग त्याला दालगुजाची आठवण झाली. तो त्या चांदण्या रात्री अंगणात बसून आपला अलगूज वाजवू लागला. नगर घुमू द्या, रामा पोवा वाजू द्या, या ओळी त्या चांदण्या रात्रीत कंप निर्माण करू लागल्या. सकाळी दिवस उघडल्यावर रामाला जाग आली. डोळे चोळीत रामानं बापाला उठवलं. बापू गडबडीत उठला आणि शाळेत जायला निघाला. तेव्हा रामा पुढे होऊन म्हणाला, बापू, पाठी ठेवून दे, आता शाळा पुरं. आपण गरीब आहे, आपणाला शाळा काय करायची? आजपासून तो गणू मोहित्याची चाकरी करायची. रामा कसे तरी बोलला. त्याचा घसा दाटून आला होता. डोळ्यात आसमानी गर्दी गेली होती. रामाच्या त्या शब्दांनी बापू गोंधळला. शाळा सोडून चाकरी कर, हे ऐकून तो गडबडला. एकदम त्याला रडू आलं. तो हुंकी देत म्हणाला, मास्तर काय म्हणतील? काय बे म्हणू दे, पण आधी पोटाच ऐकायला पाहिजे. तू रडू नको. वंगाळ दिवस रडून रेटतात येत नाहीत, कष्टानंच चांगले दिवस येतात. जा माझ्या राजा. आपला बापही रडत आहे हे लक्षात येताच बापू विचारात पडला. मनात म्हणाला, आपला बाप इतके कष्ट करतो तर आपणाला पण काहीतरी काम उद्योग केला पाहिजे. मग बापू गप्प झाला. त्यानं डोक्यावर पोत्याची कोळ घेतली. शाळेची पाठी देवळात ठेवून त्यानं कोपऱ्यातली काठी घेतली आणि रोजची शाळेची वाट सोडून तो उलट्या दिशेने निघाला. मंद गतीनं पावलं टाकीत बापू गोनूच्या मळ्याकडे निघाला होता आणि रामा अंगणात उभा राहून त्याची पाठमोरी आकृती पाहत होता. उद्या सूर्याची कोवळी किरण बापूची पाठ गोंजारीत होती आणि रामाच्या डोळ्यातलं पाणी त्या किरणात चमकत होतं. कडूस पडत होतं. राम रोजगार करून आला होता, दळण उरकून आला, आता चूल पेटून भाकरीला बसला. पुढ्यातील पिठाकडे पाहताच त्याला बापूची आठवण झाली. गणूकडे चाकरीला राहून बापूला आता 15 दिवस झाले होते. गणूनं काही आगाऊ रक्कम दिली होती, त्यामुळं रामाला बराच धीर आला होता. परंतु आपला मुलगा या कोवळ्या वयात लोकांच्या घरी चाकरीला गेला याची त्याला खंत वाटत होती. मग रामानं बापूला जाऊन किती दिवस झाले याचा बोटावर हिशोब केला आणि मनात म्हणाला, आता तर कुठं 15 दिवस झाले, अजून माझा बापू किती दिवस त्या मळ्यात गुजारणार कोण जाणार. दरवर्षी रकमेचा आकडा वाढवीन असं मोहिते म्हणाला खरा, पण बापून त्याच्या घरी किती वर्ष चाकरी करावी हे काही ठरलेलं नव्हतं. बापू नखा एवढा होता तेव्हा त्याची आई मेली. आईच्या हातची भाकरी त्यानं खाल्ली नाही. मग आपण स्वतः दळून मळून बापूला भाकरी चारली. त्या बापूवर आता लोकांची भाकरी खायची वेळ आली. या विचारानं रामा कळवळला. माझा बापू आता लोकांची मेंढर राखून आला असल. या वयात बापू शाळा शिकला असता, पण नशीब फुटलं, पोट आडवं आलं. रामाचं मन चुलीतील जाळासारखं जुन्या आठवणींनी जळत होतं. डोळे भरून येत होते. त्याच्या पुढे जाळ वाट दिसेल तिकडे पळत होता. धूर हटला होता आणि रामा पीठ मळीत होता. रामानं 2 भाकरी भाजल्या इतक्यात, आबा मी आलो, असं म्हणून बापू रामूकडे उभा राहिला. त्याला पाहून रामाने एकदम पिठाच्याच हाताने डोळे निपटले. मग त्यानं बाणावर्षीचा दिवा उचलून बापू पुढे धरला. त्याला न्याहाळून पाहिलं. मेंढरा मागे उन्हात फिरून बापू काळा पडला होता. परंतु डोकीला नवं पागुट, अंगात नवी पैरण, खांद्यावर घोंगड आणि हातात अलगूज अशा थाटात बापूला पाहून रामा मनात खजील झाला. इतकी कापडं आपण बापूला जन्मात घेऊ शकलो नाही याचं त्याला दुःख वाटलं. तो म्हणाला, बापू कसा आहेस? झकास. बापू रामापुढे बैठक मारली. मग खिन्न होऊन रामा म्हणाला, लेका तू पोटामागे गेलास आणि मी एकटाच्या घरात भूतावानी राहिलो. रामाचं वर भरून आलं, पण बापूला त्यानं कळू दिलं नाही. तो लटकस हसत म्हणाला. बापू चेकवळ म्हणाला, माझं बरं आहे,
सकाळी उठायचं, चापून खायचं आणि रंगू शाळेत गेली की मेंढरा मागं जायचं. दुपारी परत भाकरी खायची, मग सावलीत बसून अलगू जायचं. मेंढराची जात भारी गुणी. कोणी पळत नाही की कोणी दडत नाही. एक निघालं की मग सारी चालू लागतात. 5 खंडी मेंढरले का? तू एकटा कसा रे राखणार? रामानं विचारलं. मी एकटा का म्हणून? बापू ऐटीत म्हणाला. दुसरे 2 गडी आहेत. एक गावड्याचा बन्या आणि दुसरा धनगराचा नाऱ्या. मला कुणीच काम सांगत नाही. गुणाबान तशी ताकीदच दिली आहे. असं रामाला आनंद झाला. मग बापू म्हणाला, सांजाला घरी आलो की परत भाकरी खायची आणि रंगूचा अभ्यास झाला की मग अंगणात खेळत बसायचं आणि मग अलगू जायचं. मग लेका तुझी मजा आहे तर. राम आनंदानं बापूकडे बघतच राहिला. रामानं 2 भाकरी जास्ती केल्या. मग ते बापले जेवले. जेवता जेवता बापूला आठवण झाली. तो म्हणाला, त्या दिवशी बुट्टीत भाकरी नव्हती, मग ती कशी आली? ती मी मागून आणली. रामाचा गळदाट आला. बापू रागावला आणि म्हणाला, ते मला कळलं, म्हणूनच मी शाळा सोडली. बापूच्या या बोलण्यानं रामाला नवल वाटलं. आपला बापू शहाणा आहे अशी त्याची खात्री झाली. नंतर बापू पक्याच्या घराकडे गेला. त्याला पाहून पक्याला आनंद झाला. तो बापेला मिठी मारून म्हणाला, बापू, तू शाळा का सोडलीस? गरीब म्हणून. मग मीही सोडतो. नको, तू शिक. मला गमत नाही. तुला लक्ष मारतो का? बापून विचारलं. नाही, लक्षानं पण शाळा सोडली, पक्या म्हणाला. माझा जीवच लागेना. नको नको, बापू म्हणाला. तू शाळा सोडू नको, शिक. तू मास्तर हो आणि आणि तुमच्या पोरासने शिकू होय, पक्यामध्येच म्हणाला. आणि ते दोघे हसले. बापू रामाचा निरोप घेऊन परत गणूच्या मळ्यात आला. मळा शांत होता. शेजारच्या वावरात मेंढर बसली होती. गणू कुऱ्हाड पोटाशी धरून एका बांधावर उभा होता. लवकरच चंद्र उगवणार होता. तोपर्यंत काळोखात एखादा चोर दगा करील म्हणून गणू पहारा करीत होता. अंगणात खळ होतं. एक भक्कम मेढ गाडून गणून तिला तिवड्याचा आकार दिला होता. त्या मेढीजवळ रंगू कंदील घेऊन अभ्यास करत होती. बापू जवळ नुसताच ती खुदका नसली. गडबडीनं तिनं दप्तर आवरलं आणि तिरपी मान करून म्हणाली, किती वेळ केलास? मी तुझी वाट बघत होते. बापू जवळच बसला, व तिचा अभ्यास पाहत राहिला. आपण असाच अभ्यास करावा असं त्याला वाटलं. ते पाहून रंगू म्हणाली, बापू, मी रोज शाळेत जाईन आणि घरी आल्यावर संध्याकाळी तुला शिकवीन. फक्त आपला अलगू वाजवायचा. कबूल? कबूल. बापूला आनंद झाला. मग रंगून अलगूज घेऊन हळूच तोंडाला लावून फुंकला. तसा को असा आवाज निघाला. त्यानं ते एकदम दचकली. बापू हसला. अंधारातून गणू सर्व पाहत होता. त्यालाही हसू आलं. नको बाबा, तूच वाजव. रंगून अलगूज बापूकडे दिला. बापून अलगूज ओठात धरलं आणि त्याच्या मंजूळ नादात रंगू तल्लीन झाली. तर हातावर डावा गाल ठेवून ती शांत बसली होती. अशा अलगूजाच्या नादात दिवस पळत होते. बापू रोज मेंढरा राखून येत होता. जेवण झालं की खळ्यात बसून अलगूज वाजवित होता आणि तो अलगूजाचा नाद कानी पडताच रंगू बेचैन होत होती. हळूच बाहेर येऊन बापूच्या शेजारी बसून तो नाद ऐकत होती. एखाद दिवशी बापूला उशीर झाला की रंगू बावरी होत होती. तिची नजर समोरच्या डोंगरावर तळपत होती. जीव पाखडला जात होता आणि बापू आला की ती सुटकेचा निश्वास सोडत होती. रंगू जणू अलगूजाच्या नादावरच वाढत होती. ती शाळेच्या मार्गावर ये जा करत होती. बापू मेंढरामागे फिरत होता. रंगू दिवसभर डोळे लावून बापूची वाट पाहत होती. ते दोघं एकमेकाच्या नजरेखाली वाढत होते. रामा मधून येऊन बापूला पाहून जात होता. मध्येच एखाद्या वेळी बापूही येऊन घरी जाऊन भाकर तुकडा खाऊन येत होता. सूर्य रोज नवरूप घेऊन आपल्या जुन्याच मार्गानं ये जा करीत होता. उदय आणि अस्त यातून सृष्टीचं चक्र फिरत होतं. दिवसांनी
महिन्यांनी महिन्याचा वर्षाचा आकार येत होता. रंगूने 15व्या वर्षात पाऊल टाकलं तेव्हा मुशीत घालून ओतल्यासारखी तिची काय भासू लागली. करकर थिटा पडू लागला, पोलग तंग होऊ लागलं आणि आपल्या देहाची ही चढती कमान आणखी किती चढणार याचं रंगूला कोडं पडलं. तिच्या जीवनात एक नवा चमत्कार घडला. तिच्या टपोऱ्या डोळ्यात अनंत विजाचा लखलखाट होऊ लागला. रंगूच्या गोऱ्या गालावर गोड हास्य कायम दिसू लागलं. नवखा माणूस दिसला की तिच्या देहात कंप निर्माण होऊ लागला. आपला हा उभारीचा देह कोणी पाहू नये म्हणून ती स्वतःला दडवू लागली. अचानक कोणी पुढे आलं तर ती कासवाप्रमाणे मान हात ओढवून घेऊ पळ काढू लागली. परंतु बापू दिसला की तिच्या त्या गोऱ्या गालावर चांदणं फुलत होतं. त्याचा तो उसळता खणखणीत देह, त्याचा उमदा स्वभाव आणि सदैव हसरा चेहरा यावर ती केव्हाच भाळली होती. बापूच्या भरल्या रूपाकडे तिचं मन ओढ घेत होतं. तिला त्याचा मोह पडत होता. त्याच्या आणि त्याच्या अलगोजाच्या नादानं ती धुंद होत होती. एके दिवशी रंगू अशीच बापूची वाट पाहत होती. परंतु त्या दिवशी बापू लवकरच आला. तो घोड्यावरून उतरताच रंगू पुढे गेली. दोन्ही हात छातीशी घट्ट धरून आली, बापू, आज आबा बाजारला गेले. कशाला? बापून आपलं घोंगड तिवड्यावर टाकून विचारलं. रंगू लाजली. हत्तीवर अंबारी डोलावी तशी स्वतःच्या देहाला नकारात्मक डोलवीत म्हणाली, जा, मी नाही सांगणार. मग पुढं का आली होतीस? बापून विचारलं. सांगण्यासाठीच विचारलं. मग सांग ना. आज आबा तुला घोंगड आणणार आहेत, रंगू बोलली. आणि मला मला बापू किकसला. अगं तुला पण काय, बोल की. मला लाज वाटते, असं म्हणून ती वाऱ्यासारखी पळ सुटली. संध्याकाळी गणू बाजार करून आला. त्यानं रंगूसाठी रेशमी पातळ आणि बापूसाठी घोंगड आणलं होतं. जेवण झाली आणि गणूनं घोंगड बापूला दिलं. पातळ रंगूच्या हाती देऊन तो म्हणाला, हे सकाळ नेस आणि उद्यापासून आमासनी शाळा पुरा. आणि दुसऱ्या दिवसापासून रंगूची शाळा संपली. शाळा आणि मळा ही तिची दौड कायमची थांबली. दिवस भरभर पळत होते. क्षणाक्षणाला सृष्टी नवा रंग धारण करीत होती. रंगू बदलत होती, बापू बदलत होता, गणू बदलत होता आणि बहिणाई बदलत होती. पण आपण बदलत आहोत हे कोणालाच कळत नव्हतं. उघड्यानं रंगू वाढत होती आणि बापूवर जीव टाकीत होती. बापूची मूर्ती देवासारखी तिच्या हृदयात जाऊन बसली होती. रंगू त्याच्या मनोभावाने पूजा करीत होती. हे उमगलं आणि गावात कित्येकांना धक्का बसला. केतकीच्या वनात कणीस उमलताच आजूबाजूच्या नागाने तिकडे धाव घ्यावी तसं झालं होतं. गावातील कित्येक नाग गणूच्या मळ्याकडे धाव घेत होते आणि सर्वात पुढं हनुमा पाटलाचं लक्ष होतं. उफाड्यानं वाढलेली रंगू एकाएकी प्रत्येकाच्या डोळ्यात कुसळाप्रमाणे सलत होती. परंतु रंगू अचल होती. स्त्री जन्मासाठी नियतीनं घालून दिलेल्या सर्व मर्यादा ती काटेकोरपणे पाळत होती. आपण एका मातांबराची लेख आणि आपण आपलं हृदय बापूला केव्हाच अर्पण केलं आहे याची तिला समज होती. प्रत्येक पाऊल ती जपून टाकत होती. आता गावातील काही जण धूर्त जागे झाले होते. गणूला आता मूलबाळ होणार नाही. जिकडे रंगू तिकडे गणूची दौलत जाणार हे त्यांना कळून चुकलं होतं. म्हणून कित्येकांनी रंगूसह गणूची मोठी दौलत लुबाडण्याची शिकस्त चालवली होती. ते गणूच्या मागे भटकत होते, नाना डाव टाकीत होते, गणूला युक्तीनं आपल्या बाजूला ओढत होते, त्याला गळ घालीत होते आणि तिच्या पोटात शिरून त्याचा काळीज कोतळत होते. गणू दिसत आता प्रत्येक जण त्याला रामराम करीत होता. कोणी त्याची खोटीच तारीफ करत होता, तर कोणी आपल्या एबलीस पोराची तोंडभर स्तुती करत होता. काही तर गणून आपले रंगू आपल्याच मुलाला द्यावी म्हणून फुनक्या सोडित होते. परंतु गणू चांगला शहाणा होता. त्याला सर्व काही कळत होतं. तो त्या सर्व गोचिड्यांना झटकून टाकीत होता. गावात कोण कसा आहे हे तो जाणून होता. धन्यवाद.